नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत महापालिका निवडणुकांसंदर्भातल्या प्रभाग रचनांबद्दल. कारण हा सगळ्यांचाच एक महापालिका क्षेत्रात असणाऱ्या राजकीय नेत्यांचा, मतदारांचा, राजकीय कार्यकर्त्यांचा एक उत्कंठा असा ताणलेला विषय होता की प्रभागाची रचना कशी होणार. सिंगल वॉर्ड होणार, दोन प्रभागाचा म्हणजे दोन वार्डांचा एक प्रभाग होणार, की आहे तसेच मुंबई वगळता इतर महापालिका क्षेत्रामध्ये 4 वार्डांचा एक प्रभाग होणार याच्याबद्दल उत्सुकता होती. पण एक प्रभाग कमी केला गेला आणि मुंबई वगळता इतर राज्यातल्या महापालिकांमध्ये 3 वार्डांचा एक प्रभाग असं निश्चित करण्यात आला. त्यामुळे ही बदललेली प्रभाग रचना जी आहे, ही बदललेली प्रभाग रचना नेमका कोणत्या पक्षाच्या पथ्यावर पडणार आणि त्या महापालिकेमध्ये असलेले सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांना या नव्या बहुसदस्यीय 3 वार्डाच्या एका प्रभागाचा कशा पद्धतीने फायदा होणार याबद्दल आज बोलणार आहोत. आपल्यासोबत नागपूरहून आमचे प्रतिनिधी संजय डाफ आहेत, आपल्यासोबत नाशिकहून अभिजित सोनवणे आहेत, संभाजी थोरात कोल्हापुरातून आहेत आणि माधव सावरगावे औरंगाबादवरून आहेत. मला सुरुवात संभाजी आपल्यापासून करायची. कोल्हापूरमध्ये आता सत्ताधारी महाविकास आघाडीची आहे, पण जो बदललेला सगळा प्रभाग दिसतोय कोल्हापूरचा, याचाच विचार केला आपण तर कोल्हापुरात खास करून फायदा महाविकास आघाडीलाच होईल की इतर उरलेल्या भाजप, शिवसेना आणि इतर काही पक्षात जे लोक आहेत, पक्ष तारांनी आघाडी असेल तुमची स्थानिकमधली किंवा इतर अपक्ष असतील, तर यांना तो किती होईल? कोल्हापुरातली परिस्थिती म्हणजे महाविकास आघाडी एकत्र लढेल असं अजिबात चित्र नाही. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष वेगळे लढतील. भाजप आणि इथली जी स्थानिक ताराराणी आघाडी ते वेगळे लढतील. म्हणजे असं स्पष्ट चित्र आहे की ही निवडणूक कोल्हापूरची चौरंगी होणार आहे. त्यामुळे 3 सदस्यीय प्रभाग झाला तर त्याचा फायदा कुणाला होईल आत्ताच सांगणं कठीण आहे, कारण अजून खूप घडामोडी व्हायच्या आहेत. कारण कोल्हापूरची परिस्थिती वेगळी आणखी काय आहे तर या अगोदर प्रभाग रचना झालेली, मतदार याद्या जाहीर झालेल्या, आरक्षण जाहीर झालेली आणि आता शासनाच्या या निर्णयामुळे ते सगळं रद्द झालंय. आता पुन्हा मतदार याद्या होतील, पुन्हा प्रभाग रचना होईल आणि पुन्हा आरक्षण पडतील. त्यामुळे सगळी समीकरणं आता कोल्हापुरातली बदललेली आहेत. या सगळ्याचा परिणाम काय होईल हे आत्ताच सांगता येणार नाही, कारण कोल्हापुरात कोणताही एक पक्ष प्रभावी नाही. जितकी राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे तितकीच काँग्रेसची ताकद आहे. शिवसेनेला ही नगर राजकीय कार्यकर्त्यांना काय वाटतं याचा फायदा ते कसे उचलणार? माझ्यासोबत राजेश लाटकर आहेत, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. काय सांगाल, त्रिसदस्यीय जी प्रभाग रचना आहे त्याचा फायदा तुम्हाला होईल का? कसा? त्रिसदस्यीय प्रभाग पॅनल पद्धती आता नुकताच शासनाने निर्णय घेतला. त्याच्या अगोदरचा प्रभाग एक पॅनल पद्धतीचा होता. पण फायदा तोटा हा काय कुठल्या निर्णयाने होत नसतो. शेवट कोणत्याही निवडणुकीला लोकांचं मतदान घ्यावं लागतं. कशीही पद्धत होते, आम्ही जी कोण पद्धत, जे कोण सदस्य, जे कोण पक्ष खरंच लोकांच्या सेवेत आहेत आणि पॉझिटिव्हली काम करतात त्यांनाच कोल्हापुरी जनता निवडून देते. आता आम्ही पक्षीय चिन्हावर गेली 10 वर्ष आम्ही निवडणुका लढवतोय आणि राष्ट्रवादी कायमपणे चांगल्या संख्येनं मेजॉरिटीमध्ये आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी गेल्या 10 वर्षामध्ये आणि येणारी निवडणूक देखील आम्हीच जिंकू. आम्ही आता जास्तीत जास्त संख्येनं राष्ट्रवादी चिन्हावर लढवणार आहोत आणि एकतर्फी निवडणूक विजयी करण्याचं आमचं धोरण आहे. त्यामुळे आम्हाला फायदा होईल असं आमचं गृहीत आहे. कोल्हापुरात सर खरं तर घोडे बाजार ही यापूर्वी अनुभवलेला आहे कोल्हापूरकरांनी. या सदस्य रचनेमुळे किंवा या प्रभाग रचनेमुळे कोल्हापुरातील घोडे बाजार थांबेल अशी शक्यता आहे. माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार दयानंद लिपार आहेत. सर, या सगळ्या रचनेचा किंवा या सगळ्या निर्णयाचा काय परिणाम होईल कोल्हापूरच्या निवडणुकीवर? एकतर बहुसदस्यीय प्रभाग रचना झाल्यामुळं ज्या पक्षाची ज्या प्रभागामध्ये अधिक ताकद आहे त्या पक्षाचे उमेदवार तिथे निवडून येतील आणि ज्याची वैयक्तिक ताकद कमी आहे परंतु त्या भागातला प्रभावी उमेदवार आहे तो मात्र तिथे निवडून येण्याचे चान्सेस कमी होतील. एक सदस्यीय प्रभाग असताना अशा सदस्यांना निवडून येण्याची अधिक जास्त उमेद होते, परंतु बहुसदस्य जेव्हा झाल्यामुळं ज्या पक्षाची ताकद आहे त्यांचे येतील, परंतु ह्याच्यातनं अपप्रवृत्ती मोठ्या प्रमाणात उफाळून येतील. असं ते ज्यांच्याकडे आर्थिक कुवत जास्त आहे, आर्थिक सक्षम जास्त आहे, अशांना यामध्ये निवडणुकीत अधिक फावणार आहे आणि चांगले कार्यकर्ते या गुणवत्तेमध्ये बाजूला जातील. म्हणजे उमेदवाराचा खर्च वाढेल. उमेदवारांचा खर्च अर्थातच वाढणार आहे. कोल्हापूरमध्ये
निवडून आणण्यासाठीची आतापर्यंतची जर पद्धत बघितली तर कोल्हापुरातले बलाढ्य नेते एका प्रभागामध्ये आपल्याला सोयीचे 3-4 उमेदवार उभा करायचे आणि त्यातला जो उमेदवार निवडून येईल तो माझा उमेदवार म्हणून सांगून आपली सत्ता आली असा दावा करायची कोल्हापूरची एक पद्धत आहे राजकारणाचा. तर तो पॅटर्न पुढच्या काळामध्ये राहणार नाही यासाठी पक्षीय पद्धतीने निवडणूक घेण्याचं हे तर घातलेलं आहे. खूप चांगला निर्णय होईल, कारण पक्षीय पद्धतीनं कोल्हापुरात निवडणूक होईल आणि याचा फायदा हा पक्षांना होईल. घोडेबाजार कमी होईल, त्याचबरोबर उमेदवारांचा खर्च जरी वाढणार असला तरी घोडेबाजार कमी होईल आणि इलेक्शन नंतर निवडून आल्यानंतरचे ज्या काय हालचाली होतात, अपक्ष उमेदवार इकडे जाणं तिकडे जाणं, तेही थांबेल. कारण चिन्हावर आणि चारही पक्ष लढणार असल्यामुळं बंडखोरीचं प्रमाण कमी होईल, अपक्षांचं प्रमाण कमी होईल असंही मला वाटते. जे अपक्षांचं प्रमाण कमी होऊ शकतं, पण आता ती परिस्थिती पुढची नेमकी निवडणुकीच्या जवळ जसं जसं आपण जाऊ तशी ती परिस्थिती सांगेल की अपक्षांचं प्रमाण कोल्हापुरात जसं नेहमीप्रमाणे वाढतं तसं यावेळेला वाढणार आहे की अजून काही वेगळं चित्र पाहायला मिळेल. आपण जवळ औरंगाबादला माधव सत्ताधारी शिवसेना आहे, पण 1.5 वर्षापासून प्रशासक आहे औरंगाबादमध्ये आणि तेव्हापासून मागणी औरंगाबादची जोर धरती आहे. 2दा निवडणुका पुढे गेल्या. ज्या 5 महापालिकेच्या प्रलंबित निवडणुका आहेत त्यातली एक महापालिका कोल्हापूर आपण बघितली आणि आता औरंगाबाद दुसरी आणि इतर 3 महापालिका या मुंबईतल्या आहेत. तर औरंगाबादमधला या त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीचा फायदा नेमका कोणाला होऊ शकतो? औरंगाबाद शहरामध्ये 2014 मध्ये जी निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष शिवसेना होता. त्यापाठोपाठ MIM ने जोरदार मुसंडी मारली होती. त्यानंतर 3ऱ्या स्थानावर भाजप आणि 4थ्या स्थानावर काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी अशी ही उतरंड होती. पण आता या त्रिसदस्यीय प्रभाग रचनेचा महाविकास आघाडीने निर्णय घेतल्यानंतर प्राथमिक अंदाज असा आहे की याचा फायदा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला अधिक होऊ शकतो. कारण औरंगाबाद शहरामधला हा जो मतदार आहे तो वेगळ्या 2 विभागामध्ये विभागलेला आहे आणि तो विभागणी ही महाविकास आघाडीला फायदेशीर ठरू शकते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये भाजप 3ऱ्या स्थानावर असताना सुद्धा त्यांची जी ताकद आहे ती वाढली असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पण या तिघांच्या स्पर्धेमध्ये त्यांचा टिकाव काय असू शकेल हे येणारा काळ ठरवेल. आणि त्याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज 3 औरंगाबाद शहरातले 3ही पक्षाचे दिग्गज मोठे नेते आहेत. माझ्या उजव्या बाजूला भाजपचे माजी गटनेते आणि आत्ताचे नेते आणि उपमहापौर प्रमोद राठोड आहेत. डाव्या बाजूला सुहास दासरथे आहेत, मनसेचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी जोरदार तयारी गेल्या 1.5 वर्षांपासून सुरू केली आहे. दुसरीकडे महापौर, आता जरी त्यांच्याकडे पद नसलं तरी नुकतेच महापौर म्हणून त्यांनी काम पाहिले ते नंदकुमार घोडेले, हे 3घे जण आहेत. एकेकाकडून जाणून घेऊयात की या सगळ्या स्थितीमध्ये खरं तर 3 जणांचा प्रभाग आणि त्यावेळेस फायदा कुणाला होतो. मी सुरुवातीला नंदकुमार घोडेले यांच्याकडे जातोय, कारण ते शिवसेनेचे नेते आहेत आणि त्यांना असं वाटतं की आमच्याच जागा जास्त येतील. तुम्ही आनंदी दिसताय. निश्चितच सर्वप्रथम तर अभिनंदन करायला पाहिजे या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारचं. अभिनंदन करायला पाहिजे माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे साहेबांचं, सर्व मंत्रिमंडळातील मंत्री महोदयांचं. अतिशय चांगला निर्णय. 3 वॉर्डचा एक प्रभाग, त्रिसदस्यीय प्रभाग या ठिकाणी रचना करून या निवडणुकांमध्ये प्रभाग होणार आहे आणि त्या पद्धतीने निवडणूक होण्याचा निर्णय जो घेतला आहे, मनापासून या ठिकाणी आनंद होतो, त्याचं आम्ही स्वागत करतो. ही खऱ्या अर्थाने ही जी निवडणूक आहे, आपण जसं म्हटलात की याचा फायदा शिवसेनेला, होय शिवसेनेला तर निश्चित होईलच, परंतु महाविकास आघाडीमध्ये या ठिकाणी 3 पक्ष आहेत. शिवसेना हा मोठा पक्ष आहे, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आहे, काँग्रेस आहे. 3ही पक्ष आहेत. या शहरामध्ये एक वेगळी या ठिकाणी आपण बघतोय की एक वेगळ्या पद्धतीने निवडणुका लढल्या जातात आणि निश्चितच मागच्या 30-32 वर्षापासून या ठिकाणी शिवसेना आणि शिवसेनाच या ठिकाणी जनतेने सुद्धा शिवसेनेला आशीर्वाद दिलेले आहेत आणि शिवसेनेचा महापौर या ठिकाणी या शहरामध्ये अनेकदा राहिलेले आहेत आणि शिवसेना प्रमुखांवर या ठिकाणी प्रेम करणारी या शहरातली जनता आहे आणि म्हणूनच त्रिसदस्यीय प्रभाग पद्धती या पद्धतीने होणाऱ्या निवडणुका याचा फायदा शिवसेनेलाच होईल आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये शिवसेनेचाच महापौर होईल या ठिकाणी मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगावं असं वाटतं. ही शिवसेनेची प्रतिक्रिया आहे. पण त्यांचा नैसर्गिक मित्र जो भाजप होता तो आता त्यांच्या सोबत नाही. कारण औरंगाबाद शहरामध्ये दोघांची एकत्रित ताकद गेल्या अनेक वर्षांपासून साधारणतः 35-40 वर्ष होत आहेत. औरंगाबाद महानगरपालिकेवर त्या दोघांची सत्ता आहे. त्यातलेच एक प्रमोद राठोड आहेत. तुम्ही आत्ताच उपमहापौर होतात. आता तशी संधी वाटते का
कारण आता शिवसेनेचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि काँग्रेसचं बळ वाढलेलं आहे आणि तुम्ही एकाकी पडणार. नाही नाही, अजिबात नाही. खरं म्हणजे आता येणारा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा संभाजीनगर शहरामध्ये होणार आहे. याच्यामधनं तुम्हाला हा जो काही निर्णय झालेला आहे याच्यामधनं एक स्पष्ट झालंय की ठाकरे सरकार हे कन्फ्यूज आहे. कन्फ्यूज याच्यासाठी की जेव्हा ठाकरे सरकार 2019 मध्ये सत्तेवर आल्या त्यांनी पहिला निर्णय घेतला 2 महिन्याच्या आत की ही प्रभाग पद्धत त्यांनी रद्द केली आणि ती रद्द केल्यानंतर जेव्हा की संभाजीनगर शहरामध्ये 2020 मध्ये इलेक्शन होते, काही दिवस ते लांबले कोविडमुळे, पण त्याच्यानंतर इथे इलेक्शन झाले असते, शक्य होतं ते. मात्र ठाकरे सरकारला किंवा शिवसेनेला संभाजीनगर शहरामध्ये इलेक्शनच घ्यायचं नव्हतं, कारण त्यांनी वरती स्वार्थासाठी युती केली. त्या युतीला जेव्हा लोकांसमोर जायचं होतं तर ते संभाजीनगर शहरामध्ये जर त्यांनी तो प्रयोग केला असता तर नक्कीच ते तोंडघशी पडले असते आणि शिवसेनेला या ठिकाणी मोठा पराभव झाला असता आणि 100% भाजपला त्याचा फायदा होणार होता. मात्र त्यांनी टाळून आज परत तेच केलं. आज त्यांनी परत जी प्रभाग पद्धत भाजपच्या काळामध्ये त्यावेळेस ती होती ती त्यांनी आज परत प्रभाग पद्धत आणली आणि त्यांना असा गोड गैरसमज झालेला आहे की कदाचित महाविकास आघाडीमध्ये असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ही सगळे मतदार एकत्र येऊन त्यांना मतदार करतील. पण मला असं वाटतं की हे फार चुकीच्या समजामध्ये ते आहेत. आता खरी परिस्थिती त्यांना जाणून घेता येईल जेव्हा इलेक्शन होतील तेव्हा. त्यामध्ये त्यांना दिसणार आहे की शिवसेनेचा मतदार हा त्यांच्यापासून मोठ्या प्रमाणात संभाजीनगर शहरामध्ये तुटलेला आहे आणि तो मोठ्या संख्येने एका म्हणजे हृदयाने ते सगळी लोक आता भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी एकमताने निवडून देतील आणि 100% येणाऱ्या इलेक्शनमध्ये, महापालिका इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टीचाच महापौर होणार. पण तुम्हाला वाटतं का की शिवसेनेचा मतदार तो भाजपचा सुद्धा जोडलेला होता, तो आता भाजपशीच जोडलेला राहील आणि शिवसेनेला बाजूला करेल? संभाजीनगर शहरामध्ये जे हिंदुत्वाला मानणारे मतदार आहे, जे हिंदुत्ववादी मतदार आहेत, मला असं वाटतं की ते सगळे मतदार, आता ते सगळे जे नागरिक आहेत हे सगळे त्यांच्यावरती नाराज आहेत. कारण यांनी जी 2019ला विधानसभा निवडणूक लढवली ती युतीमध्ये लढवली, हिंदुत्वाच्या नावावर लढवली आणि ती लढत असताना इथून निवडून गेल्यानंतर मात्र यांचे जेव्हा आमदार इथून निवडून गेल्यानंतर जेव्हा वर गेले तेव्हा त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत स्वार्थी युती केली, सत्तेसाठी युती केली. त्याचा कुठलाही त्यांना म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी उपयोग केला. पण माधव, या सगळ्यामध्ये अपक्षांचा फटका किती बसू शकतो? संभाजीनगर महापौर असताना काय पद्धतीने विकास झाला आणि कशा पद्धतीने पाण्याची व्यवस्था. एक विषय आहे की सर, औरंगाबाद शहरामध्ये एक धार्मिक मुद्द्यावर इथली निवडणूक अत्यंत प्रभावीपणे पार पडत असते आणि त्यामुळं तो जो हिंदू आणि मुस्लिम असा जो मतदार इथं विभागलेला आहे तो कुणाच्या सोबतीला जाईल आता हे पुढचा येणारा काळ ठरवेल. पण भाजप असं आपला दावा करताय की आमच्याकडे ते येतील. एक आपल्यासोबत मनसेचे नेते आहेत, कारण त्यांनी या सगळ्या प्रभाग रचनेला कडाडून विरोध केलेला आहे. हे नको होतं, कारण मनसे किंवा इतर जे पक्ष असतील, लहान पक्ष असतील किंवा अपक्ष असतील, त्यांना मोठा फटका बसू शकतो. तुम्हाला वाटतं का की तुम्ही या निवडणुकीमध्ये या सगळ्या दोघांच्या स्पर्धेमध्ये यशस्वी व्हाल आणि तुम्हाला किती फायदेशीर ठरतं आणि त्रास काय होणार? नाही, निश्चित याच्यामध्ये मी सांगेन की राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष या तिघांनी मिळून ही फिक्सिंग केलेली आहे. कारण याच्या अगोदर ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख म्हणून इथे आलेले होते त्यांनी स्पष्टपणे इथे प्रभाग रचना ही राहील, म्हणजे प्रभाग रचना न करता वॉर्ड वाईज निवडणुका लढल्या जातील अशा पद्धतीची घोषणा या ठिकाणी केलेली होती. त्याच्यानंतर राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री जे आपले अजितदादा आहेत हे या ठिकाणी आले आणि त्यांनी इथे प्रभाग रचनेनुसार निवडणुका होतील अशी घोषणा या ठिकाणी करून ते गेलेले होते. आणि आज शिवसेना राष्ट्रवादी बरोबर फरफडत जात आहे. निश्चित यांनी ही फिक्सिंग केलेली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना आपला कसा फायदा होईल हे पटवून सांगितलेलं आहे. कारण आज मला सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथे सांगायचा आहे की अनेक या ठिकाणी युवक आहेत, अनेक नगरसेवक होण्याची स्वप्न या ठिकाणी बघणारी मंडळी आहेत की या ठिकाणी आता काळा पैशांचा बाजार मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. माधव यांना अशा विचार की पद्धतीने महाविकास आघाडीतल्या 3 पक्षापैकी कुणाला या प्रभाग रचनेचा जास्त फायदा होईल आणि कुणाला तो तोटा सहन करावा लागणार आहे? माणूस जो आहे तो याच्यामध्ये निवडणूक लढू शकणार नाही. लोकशाहीचा कणा म्हणून जो सामान्य व्यक्ती आहे तो या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. एक विषय आहे, तुम्ही म्हणताय की शिवसेनेला फायदा होईल, पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सुद्धा प्रतिनिधी असं म्हणतायत की आम्हाला जास्त फायदा होईल. तिघांपैकी फायदा कुणाला होईल? निश्चितपणे या शहरामध्ये शिवसेनेलाच फायदा होईल, मी या ठिकाणी वारंवार सांगतो. राहिला प्रश्न विकासाचा, आमचे मित्र प्रमोद मग तुम्ही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा वापर करून घेईल असा निवडणुकीत आता ज्यांनी सांगितलं, पण तसं होणार तर नाही ना? हे बघा, आपल्याला कदाचित माहिती आहे ठाकरे परिवाराचा जे काही असतं तो जो शब्द देतात तो शब्द तो कधी पाळत असतात आणि शब्दावर कधी फिरवत नाहीत.
एक तर वापरणं हे आमच्या रक्तात नाही आणि फिक्सिंग म्हणाले की शिवसेनेचाच महापौर होणार, तुम्ही महाविकास आघाडीचा महापौर होणार असं म्हणलेच नाही. एक ऐकून घ्या, सन्माननीय आमचे मित्र दासरथे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं फिक्सिंग हे आमच्या रक्तात नाही. फिक्सिंग कोण करतं सगळ्या जनतेला महाराष्ट्राच्या माहित आहे. राहिला प्रश्न मी येतो, हो, माधव. सांगतो ना मी. हे बघा, आजपर्यंत शिवसेना महाविकास आघाडीमध्ये या शहरामध्ये आपणच सांगितलं सुरुवातीला निवेदन करताना सर्वात जास्त एक प्रश्न आहे, हे महापौर महाविकास आघाडीचा होईल का शिवसेनेचा होईल? एक फक्त ऐकून घ्या, आपणच या ठिकाणी गणित सांगत असताना या ठिकाणी सांगितलं सगळ्यात मोठा पक्ष शिवसेना 29 चिन्हावर निवडून आलेत, नंतर ही संख्याबळ वाढत गेलं. नाही, ही आणि जुनी आकडेवारी झाली, पण आता 71 नव्या मतं आकडेवारीविषयी घेऊन कन्फ्युजन वाटते घोडीलेंना. मी येतो परत माझा औरंगाबादला, मी परत येतो. आपण जाऊया नाशिकला. अभिजित सोनवणे आहे. अभिजित, नाशिकमध्ये भाजप सत्तेत आहे आणि या सगळ्यामध्ये जर ही नवीन प्रभाग रचना जी अंमलात आलेली आहे, याच्यानुसार आता वॉर्ड बदलतील, आरक्षणं बदलतील, मतदार याद्या नवीन तयार होतील, याच्यात मनसे जास्त आग्रही दिसतीये नवं काहीतरी करण्याकरता. 2 दिवसापूर्वी राज ठाकरे तिकडे होते. राज ठाकरेंचा हा दुसरा दौरा आहे नाशिकचा. वारंवार भेटी देत आहेत, पुण्याला जात आहेत आणि त्याच्यातून परत एक घुसळण होतीये. आणि आता छगन भुजबळ नाशिकचे पालकमंत्री यांचा एक मोठा प्रभाव नाशिकच्या महानगरपालिकेत दिसून येईल. शिवाय शिवसेना, संजय राऊतांनी जास्त रस घेतलेला दिसतोय नाशिकच्या महापालिकेमध्ये, नाशिक जिल्ह्याच्या राजकारणामध्ये. काय होऊ शकतं? आपण जर पाहिलं तर नाशिकमध्ये आत्ता सध्या देखील 4 सदस्यीय प्रभाग रचना अस्तित्वात आहे आणि शिवसेनेचा विचार केला तर अगदी डिसेंबरपासून शिवसेनेने महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केलेली आहे. मधल्या काळामध्ये संजय राऊतांचे वारंवार दौरे नाशिकला होत आहेत. त्याबरोबरीने इतर पक्षातल्या काही नेत्यांचे देखील या ठिकाणी पक्षप्रवेश झालेले आहेत. त्यामुळे शिवसेना अगदी जोरदार तयारीला लागलेली आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपकडून मात्र अद्यापही तशा पद्धतीच्या हालचाली होताना दिसत नाही आहे. राष्ट्रवादीने देखील स्वबळाची भाषा करत आपली तयारी सुरू केलेली आहे. तर मनसेचं जर आपण पाहिलं तर आता राज ठाकरेंचे दौरे हा दुसरा दौरा होता राज ठाकरेंचा. याआधी अमित ठाकरेंवर नाशिकच्या महापालिका निवडणुकीची जबाबदारी जी आहे ती सोपवण्यात आलेली आहे आणि सातत्याने अमित ठाकरेंचे देखील दौरे नाशिकमध्ये होते. त्यामुळे मनसे पण पुन्हा एकदा नाशिकमध्ये पक्षाचं नवनिर्माण करण्याच्या तयारीला लागलेली आहे. एकंदरीतच आपण जर सगळी परिस्थिती पाहिली, आता नाशिकमध्ये याआधी 4 सदस्यीय प्रभाग रचना होती, आता ती त्रिसदस्यीय झाली आहे. त्याचा फायदा नेमका कुणाला होईल, कुणाला त्याचा तोटा होईल, आपण जाणून घेऊयात. आपल्यासोबत शिवसेना नगरसेवक संतोष गायकवाड आहेत, आपल्यासोबत शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे आहेत, आपल्यासोबत पत्रकार विक्रांत मते आहेत आणि आपल्यासोबत भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे आहेत. गिरीश पालवेंकडून आपण सुरुवात करूया. भाजपची सत्ता आहे महापालिकेत, 4 सदस्यीय प्रभाग रचना होती, आता त्रिसदस्यीय झाली आहे. काय फरक पडेल पुढच्या निवडणुकीत, काय वाटतं? आम्हाला काही फरक नाही पडणार. आम्हाला 2 सदस्य असले 3 सदस्य असले तरी आम्ही जिंकणार, आमची सत्ता येणार. नाही, पण एकीकडे शिवसेना जोरदार तयारीला लागलेली आहे, भाजपच्या गोटात तसं वातावरण अजून दिसत नाही. आमची 365 डेज काम चालू असतं, तयारी सुरू असते, आमच्या बैठका सुरू असतात. म्हणजे भाजपची काम करण्याची एक पद्धत आहे, इतर पक्षांची त्यांची पद्धत आहे. आम्ही आमच्या पद्धतीने आमचं काम सुरू आहे. नाही, पण गेल्या काही काळात अनेक आरोप झालेले आहेत भ्रष्टाचाराचे, अनेक शहरातल्या समस्यांच्या बाबतीत आरोप झालेले आहेत. अशा पद्धतीत शिवसेनेला तोंड देताना जी जोरदार तयारी करून मैदानात उतरते, तिला कशा पद्धतीने तोंड देणार? भ्रष्टाचाराचे काही आरोप झालेले नाही आहे आणि आमची तयारी व्यवस्थित सुरू आहे. विकासाची कामं आम्ही व्यवस्थित केली आहे. अजूनही विकासाच्या कामांची अनेक उद्घाटनं वगैरे व्हायची आहे. ब्रिज आलेला आहे, निओ मेट्रो येणार आहे, बस सुरू झाली आहे, अनेक कामं आहे, सांगायला 1 तास लागेल. इतकी कामं महापालिकेत आपण आपले महापौर असताना केलेले आहे. त्यामुळे आम्हाला आमची तयारी पूर्ण आहे, आमचं विकासाची कामं व्यवस्थित आहे आणि आम्हाला विकासाच्या कामांचा आमचा ट्रेंड चांगला आहे. पण आता निवडणुकीला सामोरं जाताना कशा पद्धतीने तयारी सुरू आहे, कशा पद्धतीने सामोरं जाणार? आमची तयारी सुरू आहे. आम्ही केलेल्या विकास कामांच्या बळावर समोर जाणार आहे. आपल्यासोबत शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे आहेत. काय सांगाल, 4 सदस्यीय प्रभाग रचना होती, त्रिसदस्यीय आता झाली आहे. शिवसेना आधीपासूनच तयारीला लागलेली आहे, जोरदार तयारी सुरू आहे नाशिक महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी. आता या बदललेल्या सदस्य रचनेचा फायदा कितपत शिवसेनेला होईल असं वाटतं? सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून शासनाचे आभार मानतो नाशिककरांच्या वतीने, शिवसेनेच्या वतीने. महानगरपालिकेची निवडणूक असो किंवा कुठली निवडणूक असो, ही व्यक्तिगत नसायला हवी, ही पक्षाच्या विचारधारेवरती असायला हवी. आणि आपण जर बघितलं असेल, आज सध्या नाशिक महानगरपालिकेमध्ये 4 सदस्यीय प्रभाग रचना आहे
त्यावेळेसच्या सरकारने त्यावेळेस ती भूमिका घेतली होती आणि त्याचा फायदा त्या सरकारला झाला, त्या महापालिकेत त्या पक्षाला झाला. आणि त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री असतील किंवा पंतप्रधान साहेब असतील यांनी या शहरामध्ये येऊन नाशिक दत्तकच्या घोषणा केल्या किंवा अनेक आश्वासनं दिली, परंतु ती पूर्ण झाली नाही झाली. परंतु ती आश्वासनांच्या जोरावरती नाशिक महानगरपालिकेमध्ये एक हाती त्यांनी 66 नगरसेवक आले, त्यांची एक हाती सत्ता आली. परंतु असं असताना शिवसेनासुद्धा कुठं कमी पडली नाही, परंतु शिवसेनेचे 35 नगरसेवक त्यावेळेस निवडून आले आणि साधारणतः 25 ते 27 नगरसेवक हे अवघ्या 500 ते 1000 मताच्या अंतरावरती त्यांचा पराभव झाला. म्हणजे शिवसेनासुद्धा विजयाच्या उंबरठ्यावरती होती. पण आता प्रभाग रचना बदललेली आहे, राष्ट्रवादी स्वबळाची तयारी करते, मनसेचं एक नवीन आव्हान पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने उभं राहील. तुम्ही कसं बघता या सगळ्या प्रभाग रचनेकडे कितपत फायदा होईल? मी आपल्याला तेच सांगू इच्छितो की तीन सदस्यीय प्रभाग रचना ही झालेली आहे, ही नक्कीच फायद्याची आहे. यामुळे काय होणार आहे की ज्या ठिकाणी ही निवडणूक ही व्यक्तिगत नसायला हवी, ही पक्षाच्या विचारधारेवरती निवडणूक असायला हवी आणि शिवसेनेची एक विचारधारा. अभिजित, नाशिकमध्ये नेमकं काय होतं त्यांना विचार. शिवसेनेची विचारधारा घेऊन माझ्या सरकार पक्षाची विचारधारा म्हणजे मग आता महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस की शिवसेना कुठली विचारधारा पुढे घेऊन जाणार? पण पक्षाची महाविकास आघाडीचं सरकार आहे, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं सरकार आहे. मग शिवसेनेची विचारधारा म्हणजे नेमकी कुठली विचारधारा घेऊन आपण महापालिका निवडणुकीला? मी आपल्याला तेच सांगू इच्छितो की नाशिक महानगरपालिकेमध्ये 2 नंबरचा पक्ष हा शिवसेना आहे. आज जो काही 3 सदस्यीय प्रभाग रचनेचा जो निर्णय झालेला आहे त्याचा आम्ही स्वागतच केलेलं आहे. आणि या माध्यमातून फक्त एवढंच सांगू इच्छितो की अपक्ष जे सिंगल प्रभाग असतील किंवा डबल प्रभाग असतील त्याच्यामध्ये अपक्ष त्या मोठ्या प्रमाणात निवडून येऊ शकतात किंवा येतात आणि त्यामुळे नाशिक महानगरपालिकेमध्ये घोडेबाजार होतो किंवा कुठल्याही निवडणुकीमध्ये घोडेबाजार होतो आणि त्या घोडेबाजारचा दुष्परिणाम त्या शहराच्या विकासावरती होतो. या त्रिसदस्यीय रचनेमुळे नक्कीच शिवसेनेला फायदा होणार, शिवसेनेचा 100% विजय होणार, नाशिक महानगरपालिकेवरती भगवा फडकणार यात तीळ मात्र शंका नाही. परंतु यामुळे एवढं नक्कीच होणार आहे की जे काही घोडेबाजार होतात ते थांबणार आहे आणि जे प्रभाग विकासाचे जो निधी असतो त्या निधीची सुसूत्रता येते आणि 3 सदस्य असल्या कारणाने कुठं कमी जास्त प्रमाणात प्रभाग विकास निधी खर्च होतो किंवा कुठं कमी होतो, त्याला एक नियोजन असणार आहे. पण अडचणी पण येतात ना अनेक ठिकाणी, तर कुठल्या नगरसेवकाने काम करायचं हा सुद्धा प्रश्न होतो. नागरिकांनी नेमकं कुणाकडे जायचं हे सुद्धा अडचण होते. होय ना, नक्कीच आपण अतिशय चांगला मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला. 4 सदस्यीय रचनेमध्ये हा मुद्दा प्रामुख्याने आपल्याला दिसून येतो. 4 सदस्य असल्या कारणाने फार मोठा भौगोलिकदृष्ट्या तो प्रभाग असतो आणि त्या पूर्ण प्रभागापर्यंत नागरिकांपर्यंत 100% सहज शक्य होत नाही पोहोचणं आणि म्हणून त्या ठिकाणी कुठंतरी कमतरता वाटते. आणि वेगवेगळ्या गोष्टींकरता आपण कुठल्याही पक्षाचा लोक. अभिजित, मी परत नाशिकच्या काही वेगवेगळ्या मुद्द्यांकरता आणि इतरही काही आपल्या प्रतिनिधींकडे जाणार आहे. छोटासा जाऊया नागपूरमध्ये संजय डाफ आहेत आपले प्रतिनिधी. संजय, वेगवेगळ्या घडामोडी घडतायत ओबीसीच्या मुद्द्यावरून. आता पोटनिवडणुकांचं देखील राजकारण, कारण नागपूरमध्ये देखील काही विदर्भातल्याच 5 जिल्हा परिषदांमध्ये पोटनिवडणूक आहेत. अकोला आहे, वाशिम आहे, नागपूर आहे, धुळे, नंदुरबार 2 इकडे उत्तर महाराष्ट्रातले आहेत. त्यामुळे हे सगळे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. निवडणुका वेळेवरच होतील असं निवडणूक आयोग म्हणत आहे. आणि आता बदललेल्या त्रिसदस्यीय प्रभाग रचना नागपूर शहर आणि जिल्ह्यात काय नेमकं राजकारण शिस्त आहे आता या सगळ्या गोष्टीवर? सर, खरं म्हणजे नागपूर राज्याची उपराजधानी आहे, त्यामुळे राज्याचं लक्ष मुंबईनंतर नागपूरकडं असतं आणि म्हणूनच याही निवडणुकीमध्ये म्हणजे महापालिका निवडणुकीमध्ये नागपूरकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे. खरं म्हणजे गेल्या 15 वर्षापासून नागपूर महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे आणि महापालिकेमध्ये भाजपची एक प्रकारे पकड आहे. खरं म्हणजे आता जे त्रिसदस्यीय प्रभाग पद्धती आहे ही 20 वर्षापूर्वी होती आणि 20 वर्षापूर्वी या 3 सदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये काँग्रेस विजय झाली होती. काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते. मात्र त्यानंतर 1, 2 आणि 4 अशी सदस्यीय प्रभाग पद्धती झाली आणि या तिन्ही निवडणुकीमध्ये भाजपनं मोठं यश मिळवलं. गेल्या निवडणुकीमध्ये 108 भाजपचे नगरसेवक होते आणि भाजपची आता या निवडणुकीसाठी गेल्या आधीपासूनच तयारी सुरू झालेली आहे. म्हणजे खरं म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस स्वतः मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत, बूथ प्रमुखांच्या भेटी घेत आहेत. त्यामुळे त्यांची निवडणुकी तयारी सुरू झाली आहे. दुसरीकडे काँग्रेसचा आपण जर विचार केला तर काँग्रेसमध्ये गटतटाचं राजकारण आहे. म्हणजे एकीकडे पालकमंत्र्याचा गट वेगळा, शहराध्यक्षांचा गट वेगळा आणि इतर छोटे नेते आहेत त्यांचे गट वेगळे. त्यामुळे या विखुरलेल्या काँग्रेसच्या गटातटामध्ये काँग्रेसचा पराभव होतो.
दुसरीकडे आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची फारशी ताकद नागपुरात नाही. म्हणजे आता राष्ट्रवादीचा फक्त 1 नगरसेवक आहे आणि शिवसेनेचे 2 नगरसेवक आहेत. या उलट बसपा म्हणजे बहुजन समाज पार्टीचे 10 नगरसेवक आहेत. त्यामुळे एकूण या सगळ्या समीकरणामध्ये ही निवडणूक होणार आहे. आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी भाजपचे सत्तापक्ष नेते महापालिकेतील अविनाश ठाकरे आहेत, दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गिरीश पांडव आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार दैनिक सकाळचे राजेश चरपे आहेत. आपण सुरुवातीला जाऊया अविनाश ठाकरेकडे. भाऊ, काय सांगाल? 3 सदस्यीय प्रभाग पद्धती असणार आहे, काय भाजपला याचा परिणाम होईल? काय फटका याचा बसेल की फायदा होणार आहे? मुळामध्ये भारतीय जनता पार्टीचं संघटन मजबूत आहे आणि नागपूरमध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय नितीनजी गडकरी यांचा जो प्रभाव आहे त्याच्यामुळे कितीही सदस्य प्रभाग पद्धती असली तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीला फरक पडत नाही. आणि याचा इतिहास याला साक्षी आहे. कारण 1 सदस्यीय प्रभाग पद्धती असो, 2 सदस्यीय असो, 4 सदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर नागपूर महानगरपालिकेमध्ये ऑलरेडी बसलेला आहे. आणि ज्याला त्रिसदस्यीय प्रभाग पद्धती होती त्यावेळेला काँग्रेसला 51 नगरसेवक काँग्रेसचे होते आणि 47 भारतीय जनता पार्टीचे होते आणि अपक्षांची साथ घेऊन काँग्रेसने त्यावेळेला सरकार बनवली होती. म्हणजे जवळपास त्यावेळेला 50%च्या जवळपास नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले होते. त्यामुळे मजबूत संघटन आणि दोन्ही नेत्यांचा करिश्मा याच्या बळावर भारतीय जनता पार्टी निश्चितपणे या त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये सुद्धा प्रबळ राहील यामध्ये आमचं काही दुमत नाही. पण आता गेल्या 15 वर्षापासून महापालिकेमध्ये भाजप सत्ता आहे, त्यामुळे कुठेतरी अँटी इन्कम्बन्सी आहे. काही नगरसेवक जे आहेत ते निष्क्रिय आहेत. त्यामुळे नागरिक जे आहेत, मतदार जे आहेत ते नाराज आहे, कारण मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. कचऱ्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, याचा कुठेतरी फटका बसू शकतो. याचा फटका अँटी इन्कम्बन्सीचा फटका आम्हाला बसणार नसून काँग्रेस आणि काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीला बसणार आहे. कारण ज्या वेळेला सरकार भारतीय जनता पार्टीचं राज्यामध्ये होतं त्यावेळेला हजारो करोड रुपयाचा निधी या नागपूर शहराला उपलब्ध होत होता आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास काम सुरू होते. आणि ज्या वेळेला 2019ला सरकार बदलल्याबरोबर जो महाराष्ट्र राज्याकडनं येणारा जो विकास कामाचा निधी आहे तो ओघ थांबला आहे. आणि हे जनतेला याची परिपूर्ण जाणीव आणि जनता याबद्दल बोलते आहे की राज्यामधलं सरकार आल्यापासून विकास थांबलेला आहे आणि कोरोनाच्या काळामुळे अजून थोड्या प्रमाणात विकासाला ब्रेक लागलेला आहे. परंतु याचा परिणाम कुठे निवडणुकीवर होईल असं आम्हाला निश्चितपणे वाटत नाही. पण यावेळेचं चित्र थोडंसं वेगळं आहे. म्हणजे राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे. जर हे तिन्ही पक्ष एकत्रित लढले तर तिघा पक्षांची ताकद आणि भाजप ताकद कुठेतरी कमी पडेल. गेल्या वेळेला सुद्धा हे तीनही पक्ष भाजपच्या विरोधातच लढलेले होते आणि त्यांची आपण संख्या पाहिली तर आपल्याला निश्चितपणे लक्षात येईल की त्यांची संख्या तेवढी नाही आहे. त्यांच्या जो सायझेबल कॅन्डिडेट सुद्धा नाही आहे, पक्ष संघटना सुद्धा नाही. आपल्याकडे 2 मिनिटं शेवटची आहेत. बाकी इतर पाहुण्यांकडे पण आपण काही प्रतिक्रिया घेऊया. 3 तिघाडा काम बिघाड असतं तर त्रिसदस्यीय प्रभाग पद्धती आणायचं कारणच आहे की त्यांच्यातली जी दुरावा आहे, त्यांच्यातलं जे संजय इतर 2 पाहुण्यांच्या प्रतिक्रिया देखील महत्वाच्या आहेत. 2 मिनिटं शेवटची. काँग्रेसचे गिरीश पांडव आहेत. काँग्रेसची काय भूमिका असणार आहे? काँग्रेस कशा प्रकारे म्हणजे या गटातटाच्या राजकारणामध्ये काँग्रेस कशी तरेल, सत्ता कशी येईल काँग्रेस? सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की नागपूर महानगरपालिकामध्ये काँग्रेसमध्ये कुठल्याही प्रकारचं गटतटाचं हे नाहीच आहे. मतभिन्नता असू शकते परंतु काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यामध्ये मनभिन्नता नाही आहे, ही मोठी गोष्ट आहे. पालकमंत्री असेल किंवा अजून कोणी असेल सर्व एकत्रपणे येऊन निवडणूक लढणार आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये 2चा प्रभाग असो, 3चा असो किंवा 4चा जरी असला, काँग्रेस पक्षाने पूर्णपणे तयारी केली आणि मला पूर्ण विश्वास आहे की कुठल्याही पद्धती निवडणूक झाली तरी काँग्रेस बहुमतामध्ये येणार आहे. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार राजेश चरपे. सर, काय समीकरण असेल? 3 सदस्यीय प्रभाग पद्धती आहे, कोणाला फायदा होणार आहे, कोणाला तोटा होणार? नाही, आपलं ठाकरे साहेबांनी सांगितलं त्याच्यात बऱ्याच अंशी तथ्य आहे. काँग्रेसमध्ये भांडणं आहे, त्या उलट भाजपची बाजू खूप मजबूत आहे. पण भाजपने हे विसरू नये, महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर पदवीधर संघाचं एक इलेक्शन झालं होतं. त्याच्यात नितीन गडकरी यांचा मतदारसंघ असलेल्या मतदारसंघामध्ये आणि देवेंद्र फडणवीस यांचे एकदम राईट हँड मानल्या जाणाऱ्या संदीप जोशी यांचा पराभव झाला आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात भाजप सरकारच्या विरोधात नाराजी दिसून येते. त्याची पुनरावृत्ती पुन्हा महापालिकेत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपची तयारी चांगली आहे आणि ते पूर्ण प्रयत्नही करणार आहे. त्यांना प्रभागाचं 2चा असो की 4चा असो काही फरक पडणार नाही आहे. फक्त उलट फक्त काँग्रेसचा प्रश्न असा आहे, काँग्रेसला एकजूट दाखवली तर चमत्कार घडू शकते, इतकी ताकद काँग्रेसमध्ये आजही आहे. नक्कीच सर, काँग्रेसने जर एकजूट दाखवली तर चमत्कार घडू शकतो, कारण हा चमत्कार आपण बिलकुल गेल्या
हीच खरी कसोटी असणार आहे की जसे आरक्षण बदलतील किंवा प्रभाग पद्धतीच्या रचना समोर येतील, मतदार याद्या नव्या तयार होतील आणि एकमेकांमधले उणीधुणी न होता जर शांततेमध्ये सगळ्या गोष्टी घडल्या तर आत्ताची ही प्राथमिक परिस्थिती म्हणूया की या पद्धतीने होऊ शकतं. पण भविष्यात काय होईल, अजून 2-3 महिने आहेत. दिवाळीनंतर फटाके कुणाचे फुटतात, कुणाच्या नावाने बॉम्ब फोडले जातात, हे सगळं आपल्याला बघायला लागेल. आणि ज्यावेळेला निवडणुका होणार आहेत त्यावेळेला शिमगा येणार आहे. त्यामुळे ती निवडणूक पार पडल्यानंतर शिमगा कुणाच्या नावाने होणार हेही बघायला लागेल. त्यामुळे या दोन्ही उत्सवातल्या रंगांचे आपण साक्षीदार असू. बघूया पुढं काय काय होतं. धन्यवाद संभाजी, संजय, अभिजित आणि माधव, तुम्ही आलात आणि सहभागी झालात. तुमच्यासोबतच्या सगळ्या पाहुण्यांचे आभार की तेही येऊन त्यांची मदत त्यांनी व्यक्त केली. इथंच थांबूया. नमस्कार.